हॅलो गाईज, स्वागत आहे माझ्या चॅनलवर जॉब विथ भूषण. आजचा जो टॉपिक असणार आहे गाईज आपला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत वॅकन्सी निघालेल्या होत्या. त्यामध्ये जी वॅकन्सी निघालेली आहे अग्निशामक दलामधली वॅकन्सी. अग्निशामक मध्ये आपली वॅकन्सी विमोचक फायरमन रेस्क्युअर मधली वॅकन्सी आहे. गट ड ची वॅकन्सी निघालेली होती. त्याबद्दल आपण आता इथं संपूर्ण माहिती इथं बघणार आहोत. आपल्याला इथे क्रायटेरिया काय लागणार आहे, काय नाही, पगार किती असणार आहे, आपल्याला आपला ग्राउंड कशा पद्धतीनं असणार आहे, आपलं शारीरिक चाचणी कशी असणार आहे, त्याच्यानंतर आपलं एक्झामिनेशन पॅटर्न कसा असणार आहे, आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आपण आपला ऍप्लिकेशन कसा भरायचा आहे आणि किती तारखेपर्यंत भरायचं सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे लास्टपर्यंत. तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करून ठेवा चॅनलला. चला आता आता आपण बघूया या व्हिडिओपर्यंत. तोपर्यंत चला. जसं की तुम्ही माझ्या स्क्रीनवर बघू शकता, इथे लिहिलेलं आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतली वॅकन्सी आहे. पिंपरी चिंचवड पुणे येथील. आता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतली पिंपरी पिंपरी चिंचवड यांचे आस्थानेवरील अग्निशामक विमोचक व फायरमन रेस्क्युअर गड्डची वॅकन्सी असणार आहे. रिक्त पदे सरळ सेवा भरती इथं निघालेली आहे. किती पदांची भरती आपण ते जाणूया. इथं 150 पदं इथं त्यांनी तशा पद्धतीने काढलेली आहे. किती पदं? 150 पदांची इथं वॅकन्सी आहे. कशा प्रकारे आपण बघूया. इथं ऑनलाईन अर्ज भरण्याची वेळापत्रक वगैरे दिलेली आहे. दिनांक वगैरे आपण बघूया कधी होता. ऑनलाईन पद्धत सुरू झालेली होण्याची दिनांक झालेली आहे 26/4/2024 पासून आहे. त्यानंतर ऑनलाईन सादर करण्याची अंतिम तारीख 17/5/2024 संध्याकाळी 6 वाजेपर्यंत असणार आहे. त्यानंतर परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत 17/5/2024 पर्यंतच असणार आहे. आणि ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याची दिनांक परीक्षेच्या 7 दिवसाआधी तुम्हाला भेटून जाणार आहे. ऑनलाईन पद्धतीचं परीक्षेचं दिनांक वगैरे ठिकाण वगैरे इथं आहे, संकेतस्थळावर दिलेलं आहे. पीएमसी पीएम पीसीएमसी इंडिया.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. ओके. त्यानंतर इथं आपल्याला वेळापत्रकबद्दल पिंपरी चिंचवड फक्त महानगरपालिकेचं ते इथं बघण्यात येते. नंतर आता आता पदनाम बघूया आपण. आता पदनाम आणि पदसंख्या तपशील इथे ज्या वॅकन्सी कशा प्रकारे निघलेल्या आपण कॅटेगरी वाईज एकदा आपण ते पण चेक करूया. इथं लिहिलेलं आहे समांतर आरक्षण वगैरे. अनुसूचित जातीसाठी ज्या वॅकन्सी इथं 20 वॅकन्सी काढलेल्या आहेत कॅटेगरी वाईज तुम्ही बघू शकता. ओके. अनुसूचित जमातीसाठी एसटी कॅटेगरीसाठी जी वॅकन्सी आहे बघू शकता तुम्ही. 10 वॅकन्सी इथं काढलेल्या आहे कॅटेगरी तुम्ही चेक करू शकता. विजेए साठी वॅकन्सी आहे इथं 4 वॅकन्सी आहे. एनटीबी साठी 4 वॅकन्सी आहे. एनटीसी साठी 4 वॅकन्सी आहे. त्यानंतर एनटीडी साठी 3 वॅकन्सी इथं आहे. एसबीसी साठी 3 वॅकन्सी आहे. ओबीसी साठी इथं वॅकन्सी आहे 29. नंतर ईडब्ल्यूएस साठी वॅकन्सी आहे 15 आणि एससीबीसी म्हणजे जे आता आरक्षण आलंय त्याच्यासाठी 15 आणि फुलारा की ओपन साठी 43 वॅकन्सी. त्यानंतर इथं होमगार्डसाठी वाहनांसाठी वॅकन्सी आहे. तर होमगार्डसाठी 8 पदे आरक्षित आहे आणि त्याच्यानंतर अनाथांसाठी 2 पदे आरक्षित आहे. अशा प्रकारे 150 पदांची टोटल 150 पदांची वॅकन्सी आहे. तर पदनाम आणि वेतन श्रेणीबद्दल आपण बघूया. नेमणुकी अर्जाबद्दल बघूया एकदा. आपली पदनाम आणि वेतन श्रेणी. इथं अग्निशामक विमोचक फायरमॅन रेस्क्यू आपले पद असणार आहेत. वेतन श्रेणी असणार आहे आपली CS6 म्हणजे आपला वेतन श्रेणी असणार आहे 19,900 ते 6,200. तर चांगला इथं सॅलरी पण आपल्याला बघण्यात येत आहे. त्याची नेमणूक करता अर्था नेमका पद्धती बघूया आपण. नेमणूक करता अर्था पद्धती व नेमणूक पद्धत बघूया आपण. इथे माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ओके. माध्यमिक शाला म्हणजे 10वी उत्तीर्ण आवश्यक आहे. त्यानंतर जे आहे इथं लिहिलेलं आहे महाराष्ट्र राज्य. एक मिनिट. हॅलो गाईज. तर राज्य अग्निशामक प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन मुंबई यांचा 6 महिने कालावधीचा अग्निशामक प्रशिक्षण पाठ्यक्रम असावा. म्हणजे 6 महिन्याचा आपला कोर्स झालेला असला पाहिजे अग्निशामकचा. त्या इथं फॉर्म भरू शकता. 10वी उत्तीर्ण पहिलं. 6 महिन्याचा कोर्स झालेला असावा. त्यानंतर MSc IT परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यासाठी करू शकता. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. शारीरिक पात्रता इथं बघूया आपण. 165 सेंटीमीटर आपली उंची पाहिजे आहे. त्यानंतर छाती आपली फुगवता 81 पाहिजे आणि फुगवून 5 सेंटीमीटर जास्त पाहिजे. म्हणजे 86 पर्यंत पाहिजे. त्यानंतर वजन आपलं कमीत कमी 50 किलो पाहिजे आणि दृष्टी चांगली पाहिजे म्हणजे आपलं दिसणं आपल्याला चांगलं पाहिजे.
खुल्या वर्गासाठी खुल्या वर्गाच्या उमेदवारांसाठी 30 वर्षापर्यंत आपण फॉर्म भरू शकतात आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी 30 वर्षापर्यंत अधिक नसावे दिलेला आहे किंवा संचालक आणि महाराष्ट्र अग्नी सांगू संचालक महाराष्ट्र यांच्या राज्याकडून केलेलं वेळोवेळी विवाहित करण्यात येणारे सेवापत्र नियम लागू असणार आहे. तर शारीरिक चाचणी आपण इथं बघणार आहे. पहिले शारीरिक चाचणीमध्ये काय काय येणार ते पण आपण बघूया. शारीरिक चाचणीमध्ये तुमचं येणार आहे पहिले उंची 105 सेंटीमीटर पाहिजे पुरुषांसाठी आणि वजन इथं 50 किलोग्राम पाहिजे आणि छाती 181 पाहिजे आणि 86 फुगवून पाहिजे. ओके. त्यानंतर दृष्टी चांगली पाहिजे, आपली दृष्टी आपल्याला चांगला दिसता आलं पाहिजे आणि ठेवणे उमेदवार शारीरिक मानसिक दृष्ट्या असावा इथे लिहिलेलं आहे. ओके. महिलांसाठी बघूया. हाईट जी उंची 162 सेंटीमीटर पाहिजे, 50 किलो वजन पाहिजे. महिलांना काही छाती वगैरे मोजावा नाहीये. सामान्य त्या आजारापासून मुक्त असावा, मुक्त पाहिजे. उमेदवार शारीरिक मानसिक दृष्ट्या चांगल्या असल्या पाहिजे. त्यानंतर शारीरिक चाचणी आणि मैदानी चाचणीमध्ये आपण बघूया आपण आता काय काय आहे. पुरुषांसाठी जे 1600 मीटर असणार आहे. पहिले अ मध्ये 30 गुणांसाठी 1600 मीटर असणार आहे आणि जमिनीपासून 33 फूट उंचीवरून खिडकीस लावलेल्या 86.4 वरील उंचीच्या ॲल्युमिनियम एक्सटेन्शन शिडीवरून खिडकीपर्यंत वर चढून त्यास शिडी खाली उतरणे. आरंभ रेषेतून शिडी 20 फूट अंतरावर असेल. त्यासाठी तुम्हाला 20 गुण आहे. हे नीट वाचून घ्यायचं तुम्ही. आणि तिसरं जे आहे तिथं 50 किलो वजनाची माननीय प्रतिकृती खांद्यावर ठेवून असल्याची चौकोनी मागून 60 मीटर अंतर धावणे. म्हणजे 50 किलोचं वजन तुम्हाला देण्यात येईल, ते 60 मीटर अंतरापर्यंत घेऊन धावायचे तुम्हाला. त्याची आपली 20 गुणांसाठी असणार आहे. त्यानंतर असणार आहे 20 फूट उंचीपर्यंत 20 फूट उंचीपर्यंत चढणे व उतरणे असणार आहे. त्यासाठी 20 गुण असणार आहे. पुलअप्स असणार आहे 20, त्यासाठी 10 मार्क असणार आहे. एकूण असे टोटल मार्क असणार आपल्याला 100 गुणांची परीक्षा असणार आहे. महिलांसाठी तिथं दिलेलं आहे. आता बघूया. महिलांसाठी पहिला 800 मीटर धावणे आहे. त्यानंतर 33 फूट उंचीवरील खिडकीस लावलेल्या 46.4 उंचीच्या ॲल्युमिनियम एक्सटेन्शन शिडीवर खिडकीपर्यंत वर चढून त्या शिडीने खाली उतरणे. आरंभ 20 फूट अंतरावर. यासाठी 20 गुण असणार आहे. धावण्यासाठी 30 गुण असणार. त्यानंतर 40 किलोग्रामचं वजन त्यांना उचलता आलेलं पाहिजे. 60 मीटरपर्यंत यांना धावलेलं पाहिजे 20 गुणांसाठी. गोळाफेक असणार आहे यांच्यासाठी 10 गुणांसाठी. हे नसणार आहे त्यासाठी गोळाफेक असणार आहे 10 मार्कांसाठी. लांब उडी असणार आहे 10 मार्कांसाठी. पुशअप असणार आहे 10 मार्कांसाठी. टोटल गुण असणार आहे 100. ओके. इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल चांगल्या प्रकारे. आता इथं बघूया वयोमर्यादा बाबतीत बघूया आपण. वयोमर्यादा कमीत कमी आपल्या खुल्या वर्गासाठी 18 वर्ष पाहिजे. खुल्यासाठी 30, मागासवर्गीयांसाठी 33, खुल्या वर्गासाठी 33, मागासवर्गीयसाठी 43, खुला वर्ग प्रकल्पग्रस्तांसाठी प्रकल्पग्रस्त भूकंप 45 असलं पाहिजे. मागासवर्गीयांसाठी 45 पाहिजे. त्या प्रकारे ते आहे. परीक्षा शुल्कसाठी इथं लिहिलेलं आहे. मागासवर्गीय प्रवर्गांना 900 रुपये असणार आहे आणि त्यानंतर ज्या खुल्या कॅटेगरीचे असणार त्यांना 1000 रुपयाप्रमाणे शुल्क असे भरणे आहे. 1000 रुपये त्यांना चलन लागणार आहे इथं. आणि हे जे असणार आहे नॉन रिफंडेबल असणार आहे परीक्षा शुल्क. एकदा फॉर्म भरला भेटणार नाही परत. नॉन रिफंडेबल कशा प्रकारे आपण ते पण बघूया. माजी सैनिकांसाठी परीक्षा शुल्क माफ राहील. ओके. त्यासाठी नाही. विविध कार्यक्रम पद्धतीने नमूद केलेल्या परीक्षा शुल्कात महानगरपालिकेत प्राप्त न झाल्या अशा उमेदवारांना ऑनलाईन अर्ज अपात्र ठरल्या जाईल आणि कोणत्याही प्रकारची पत्रव्यवहार केली जाणार नाही. त्यानंतर 5वं जे लिहिलेलं आहे ते गोष्ट इम्पॉर्टंट आहे त्यासाठी. कोणत्याही कारणास्तव पदभरती प्रक्रिया स्थगित किंवा रद्द झाल्यास पदभरती शुल्क उमेदवारास परत करण्यात येणार नाही. काही कारणास्तव भरती कधी बंद झाली, काही झाली, थांबवली वगैरे काही पण झालं, तुम्हाला परीक्षा शुल्क भेटणार नाही. तुमचे 1000 रुपये 900 रुपये ते गेले म्हणजे गेले. विसरून जायचं त्यांना. इथं अशा प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे. पदाची कर्ते आणि जबाबदार वर्ग लिहिलेला आहे इथं. निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्त महानगरपालिकेच्या अग्निशामक विभागात क्षेत्रीय कार्यकालामध्ये आवश्यकतेनुसार करण्यात येईल. त्यानंतर उमेदवारांना नेमून दिलेल्या कामकाज व संबंधित अन्य कामकाज पण करणे बंधनकारक राहील. त्याप्रकारे अन्य म्हणजे दुसरे पण काम तुम्हाला इथे सांगण्यात येईल, ते पण आपले करण्यात येतील. त्यानंतर आपण इथं बघूया. तुम्हाला इथं काही ऑनलाईन अर्ज संबंधी काही अडचणी असल्यास इथं नंबर दिलेला आहे त्यांनी आणि मेल ॲड्रेस पण दिलेला आहे. तुम्ही इथं कॉल किंवा मेल पण करू शकता. त्यांचा पेमेंट वगैरे काही फॉर्म वगैरे काही वाटत असेल, त्यांना विचारपूस करायचं आहे, त्या नंबरवर तुम्ही कॉल मेसेज करू शकता.
त्याच्यानंतर आता तुम्हाला बेस्ट इम्पोर्टर निवड पद्धती जे तुम्हाला निवड पद्धती इथं वाचून घ्यायची मोठ्या प्रमाणात लिहिलेली आहे निवड पद्धती. इथं वाचून घ्यायचं तुम्हाला एक प्रकारे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला आता मी दाखवतो परीक्षेचे स्वरूप दाखवतो डायरेक्टली. परीक्षेचे स्वरूप कशा प्रकारे ते बघा. पदनाम, अग्निशामक, विमोचक, फायरमन, रेस्क्युअर यासाठी विषय असणार आहे तुमचा विषय आणि पदसंख्या पदसंख्या. मराठी भाषेत 15 क्वेश्चन असणार आहे. त्यानंतर आपल्याला इंग्रजीमध्ये 15 क्वेश्चन आहेत. सामान्य ज्ञानाचे 15 क्वेश्चन आहे. बौद्धिक शास्त्राचे 15 क्वेश्चन असणार आहे. अग्निशामक समाज 40 क्वेश्चन असणार आहे. त्याचं माध्यम जे असणार आहे क्वेश्चनचा परीक्षेचं माध्यम 10वीच्या परीक्षेचं असणार आहे आणि 60 मार्कांसाठी आणि अग्निशामक संबंधित असणार आहे 40 मार्कांसाठी. मराठी इंग्लिश लँग्वेज तुम्ही परीक्षा देऊ शकतात. पहिल्या याचे 60 मार्क असणार आहे आणि अग्निशामकसाठी 40 मार्क अशा पद्धतीने असणार आहे. 60 गुणांची परीक्षा असणार आहे. 60 गुण असणार आहे पहिल्या याच्यात आणि याच्यात 40 गुण असणार आहे. 2 तासाची अवधी असणार आहे. बहुपर्याय प्रश्न असणार आहे MCQ टाईप. ओके. त्या याच्यात दिलेले 2 टप्पे असणार आहे. आपले 2 टप्प्यात घेण्यात येणार आहे प्रशिस्त परीक्षा. लेखी 100 गुणांची असणार आहे. शारीरिक 100 गुणांची असणार आहे. त्यावर तुमचं मेरिट इथे लागणार आहे. इथे संपूर्णपणे मी तुम्हाला इथे सांगून दिलेलं आहे. नियमअटी तुम्ही एकदा वाचून घ्यायचे गाईज. आणि सॅलरी पण खूप चांगली. तर तुम्हाला आता इथे फॉर्म वगैरे कसं भरायचं आहे हे पण मी तुम्हाला दाखवून दिलेलं आहे. त्याच्यात आता फॉर्म बंद होणार आहे लवकरात लवकर. तुम्ही लवकरात लवकर इथे फॉर्म भरून घ्यायचा आहे आणि आपला फॉर्म टाकून द्यायचं. ज्यांना भरायला इंटरेस्ट असते अग्निशामकमध्ये त्यांनी संपूर्ण माहिती मी इथे चांगली सांगितलेली आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल काय तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करून ठेवा चॅनलला. यानंतर काही अपडेट आली तर मी अपडेट तुम्हाला टाकणार आहे याच्याबद्दल. आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करून ठेवा आणि लाईक आणि नोटिफिकेशन बेल आयकॉन दाबून ठेवा कारण की येणारे व्हिडिओ तुम्हाला दिसले पाहिजे. आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ त्यासाठी नंतर आता धन्यवाद गाईज. थँक्यू.